2026 हे नवीन वर्ष सुरू झालं आणि आमचे छान छान कार्यक्रमही या वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. तर आपण आहे ना पौष पौर्णिमेच्या दिवशी गडावर जाऊन आणि खंडोबा बानाईचा लग्न सोहळा पाहिला. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण लग्न सोहळा पाहिला की नाही, तर नसला पाहिला तर आज पाठीमागं जाऊन जरूर पहा. तर खूप सुंदर असा खंडोबा बानाईचा लग्न सोहळा पार पडला. आम्हीही त्या लग्न सोहळ्यात सहभागी झालो होतो. आमची पहिलीच वेळ होती, तर खूप डोळे दिपवणारा कार्यक्रम होता. तर त्यामध्ये अन्नदान देण्याचाही योगायोग झाला. तर आज आहे रविवार आणि पौष रविवारी आपण बहिरोबा, खंडोबा, सूर्यदेवाला अर्घ्य देत असतो. तर आज रविवार असल्यामुळं आम्ही ठेवलेला आहे छोटासा जागरणाचा कार्यक्रम. तर त्यासाठी आता मी इथं ना प्रसाद तयार करून घेते. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे पौष रविवार. तर तिसरा रविवार आहे आज. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, काल पौष पौर्णिमा होती. तर आम्ही खंडोबाच्या लग्नाला गेलो होतो. आमचं कुलदैवत खंडोबा. तर तिथं आम्ही ना खंडोबाच्या लग्नानंतर तर आज आम्ही ना ठेवलेलं आहे आमच्या घरी जागरण, म्हणजे छोटंसं जागरणाचा कार्यक्रम. तर कोटमा म्हणतात त्याला. तर त्यासाठी आता आमची तयारी सुरू आहे. तर त्यासाठी ना आता 5 मुलं जीव घालायचे, 5 मुली आणि 5 सवासणी. तर या कार्यक्रमासाठी रवा भाजून घेते. आणि इकडे ना अशा पद्धतीने ना या कडकण्या करतात, म्हणजे एकदम पातळ पातळ अशा कडकण्या करून आणि मग आपण त्याची पूजा करत असतो. हातकाड हातकाड. आजी आली का? आजी काय आली बाई? तर आज घरामध्येच आम्ही कोटमा भरणार आहोत. तर छोटंसं जागरणच म्हणतात त्याला. तर ते पण मी तुम्हाला दाखवते आज आणि सर्व असा कार्यक्रम दाखवते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि माझी आजी आलेली आहे वडाऱ्याची मला भेटायला. लय दिवसातून आली. ते तिला आहे ना स्टॉल द्यायचंय बरं का ग. तर ही आजी आहे ना, ही जवळजवळ 100 वर्षाच्या पुढं वय आहे या आजीचं. आणि पहिल्यापासून ही येत असते धान्य न्यायला माझ्याकडं. तर भरभरून असं ती आशीर्वाद देऊन जाते दरवेळेस आम्हाला. आता हे काय देऊ राहिली? थंडी लावायचं ते असं शालीवानी. हे शाल हे टाकलेलं आहे तू, असं असं टाकायचं ते अंगावर. हा, भारी ते लई भारी आहे. डबल कर, डबल येते. सिंगल कर. डबल आहे बाई. हा, लई भारी येते ते. भाई का बाय बाय बाय. आज तर लई काय मजा झाली. तर इथे आहे ना छान मस्त असं गावरान तुपातला प्रसाद बनवून घेतला होता. तर आता हा प्रसाद डब्यामध्ये भरून ठेवते. आणि या कडाकण्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर ज्यावेळेस कोटमा भरण्यासाठी पूजा मांडतात त्यावेळी कडाकण्या आपल्याला लागतात. आणि वांग्याची भाजी करून घेतली मस्त अशी. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि माझे भाऊ भाऊजया, भाच्या भाचे हे सर्व या कार्यक्रमाला आले होते. आणि काकू पण आली होती. तर मुलींनीही खूप मदत केली. हातीच ना नैवेद्य सगळे भरून ठेवलेत. आता वांग्याची भाजी, वरण भात, भाजी आणि चपाती, शिरा. तर हे सर्व पदार्थ केलेले आहे जेवायला. आणि माझी भाची करती चपात्या, मदत करते, एकाची शूटिंग घेते. काकू पण आली आम्हाला मदतीला. सगळं आवडलंय आता. नंतर त्यांचं पाहुणे आलेली जागरणाला. खोबरीची वाटी लागते का? बरं. हा बोल ना रे. अरे काय रे, किती भरले होते? 10 भरले होते. मी आता ते सगळे
मोकळा आनंद. सगळे पाहुणे रावळे आले जागरणाला आता. नाही तिकडचे नाही. मग झाले पोळ्या पूर्णी लाटल्या रपा मस्त लाटी ती साक्षी लय भारी. झालं मुलींनो गरम गरम करता येईल. मुलींनो काय बनतं ते? पाच पाच पाच्याचं एक कर आणि दुसरा पाच्याचा एक तुटलं ना तेच माग बघ. त्या दोन देवाला हा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. कुळधर्म कुळाचार हे आपण पाळलेच पाहिजे. तर प्रत्येक देवांसाठी एक महिना मराठी महिना असतो. तर त्या देवांचं अधिराज्य त्यावेळी पृथ्वीवर असतं. तर त्यावेळी त्या देवांची पूजा केलीच पाहिजे. तर आता पौष महिना जो असतो तो भैरोबा खंडोबा सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी तर या महिन्यामध्ये या देवांची पूजा केली जाते. नाही जीन्सच घालून आले आणि टॉपच घालून हेअरस्टाईला सारख्याच आहेत का? सारख्याच आहेत बाई. तर आपण जेव्हा कोटमा भरतो ना जागरणासारखंच इथं पूजा मांडली जाते. 5-5 उसाचे वाडे लावून आणि इथं पूजा तयार केली जाते. त्यानंतर आपण ज्या कडकण्या लाटतो ना तर त्या कडकण्यांचं माळ घातली जाते आणि जागरणासारखं सर्व पूजा असते. ही फक्त छोटंसं जागरण असतं आणि आपलं अन्नदान आपण खंडोबाच्या मंदिरामध्ये केलं होतं. त्यामुळे इथं अन्नदानाचा घाट नाही घातला. फक्त पूजा केली घरामध्ये आणि 5 मुलं 5 मुले आणि 5 सुवासिनींना हनुमान गौ गरुड गदा आसमंतारा जय भरभरा बोला बोला सदानंद धागा किंवा घरे घरीला
खंडोबा आणि रेणुका माता हे आमचं कुलदैवत आहे आणि आम्ही खंडोबाला रेणुका मातेला जाऊन आलो. तर 5 खंडोबाचे मुलं आणि रेणुका मातेच्या 5 मुली आणि जागरणासाठी सुवासिनी अशा पद्धतीने आमचं अन्नदान आता परत झालंय. तर मैत्रिणींनो, चला तर आपला हा छोटासा जागरणाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असंच प्रेम राहू द्या आणि आपण कुळधर्म कुळाचाराप्रमाणे सर्व आम्ही विधी करत असतो घरामध्ये देवांचे. तर तुम्हालाही हे व्हिडिओ आवडतात आणि केलेच पाहिजे. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओ.